नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे सोयाबीन शेजवान पुलाव म्हणा, खिचडी म्हणा, काहीही म्हणा, झटपट होणारी. जर आपल्याला घरात कंटाळा आला असेल स्वयंपाक करायचा तर झटपट होणारी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा, खूप छान लागते. तर चला आता बघूया, आपण रेसिपीची सुरुवात करूया. सर्वप्रथम मी सोयाबीन गरम पाण्यात भिजवून ठेवले 10 मिनटासाठी मीठ घालून. त्यानंतर तांदूळ पण भिजवून ठेवले होते. नंतर संपूर्ण चॉपिंग करून घेतली. कुकर घेतला, त्यामध्ये 2 पळी तेल घातले, त्यामध्ये जिरं घातले, त्यानंतर काळी मिरी, कढीपत्ता घातला. त्यानंतर त्यात मी कांदा घातला, तो भाजून घेतला, चांगला परतवून घेतला. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घातली. ही मी मिक्सरमध्ये न करता खलबत्त्यात कुटली, म्हणून ती अशी दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर मी त्यात टोमॅटो घातले. टोमॅटोही चांगले परतून घ्यायचे. मी यात मीठ घालताना विसरली होती. तुम्ही मीठ घालू शकतात, त्यामुळे लवकर कांदा आणि टोमॅटो शिजतो. एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवले आहे. एका साईडला मी फोडणी घालते. त्यात मी लाल चटणी घातली, त्यानंतर मी हळद घातली, त्यानंतर मी धना पावडर घातले, त्यानंतर मी थोडा गरम मसाला घरगुती माझा बनवलेला तो घातला. चांगले मसाले परतून घेतले. त्यानंतर त्यात मी शेजवान चटणी घातली. शेजवान चटणी परतून घेतली. त्यानंतर एक थोडा चव वाढायला हवी म्हणून मी थोडा पावभाजी मसाला घातला. तुम्हाला एक आता साईडने गाडीचा आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा. माझा पहिला व्हिडिओ आहे, प्लीज सपोर्ट करा. त्यानंतर मी सोयाबीन पाण्यातनं पिळून त्यात मसाल्यांमध्ये परतून घेतले. त्यानंतर मी भिजवलेले तांदूळ घातले, व्यवस्थित परतून मीठ घातलं आणि नंतर चेक करून घ्यायचं की मीठ परफेक्ट आहे की नाही आहे. त्या झाल्यानंतर गरम पाणी घालायचं, जेणेकरून पुलावची टेस्ट जशीच तशी येईल. गार पाणी घातल्याने टेस्ट खराब होते, त्यामुळे गरम पाणीच घालायचं शक्यतो. नंतर एक उकळी येऊ द्यायची. त्यानंतर साजूक तूप घातलं आहे, मी घरगुती बनवलेलं. उकळी आल्यानंतर कुकरला झाकण लावायचे आणि 2 किंवा 3 शिट्ट्या कमीत कमी घेऊन घ्यायच्या. तुमचा जुना तांदूळ आहे की नवा त्यानुसार. 3 शिट्ट्या घेतल्यानंतर हा पुलाव परफेक्ट शिजतो. पूर्ण वाफ निघू द्यायची. पूर्ण कुकरची वाफ निघाल्यानंतर चेक करायचं, एकदम परफेक्ट शिजलेला असतो. त्यानंतर शेवटी कोथिंबीरने गार्निशिंग केली मी. माझी एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहे. प्लीज ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की